सांगलीतील रमामाता नगर परिसरात कोयता उगारून दहशत माजवल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मयूर मिलिंद लोखंडे वय 30 राहणार रमामाता नगर गल्ली नंबर 5 सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार सुजोत उर्फ बाप्या सुनील कांबळे राहणार शामराव नगर सांगली आणि साहिल मुल्ला राहणार सावंत प्लॉट इंदिरानगर सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सुजोत उर्फ बाप्या कांबळे आणि साहिल मुल्ला यांनी 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास रमामाता नगर गल्ली नंबर 5 येथील तांबोळी यांच्या दुकानासमोर त्यांची भांडणे सोडवण्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी फिर्यादीला शिवी देऊन तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर संशयित शर्टात लपवून ठेवलेला लांब कोयता काढून फिर्यादीच्या अंगावर उगारत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या दोघा संशयितांच्या विरोधात BNS कलम 352, 351, 2, 3, 5 तसेच भारतीय हत्यार अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।